रेकीचं तिसरं चिन्ह जे आहे संतुलनचं चिन्ह, हार्मनी चिन्ह, ते बघायला घ्यायचं आता. संतुलन चिन्ह म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये संतुलन यायला लागतं जेव्हा आपण रेकीचं सातत्याने ध्यान करतो, साधना करतो आणि पूर्ण समर्पण करतो या शक्तीला. वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण संतुलन यायला लागतं, हार्मनी यायला लागते. अशी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती. आजकाल आपण बघतो की लोकांना खूप त्रास आहेत, झोपण्याचे त्रास आहेत. जरी खूप पैसा मिळाला तरी तो पैसा त्यांना कमीच वाटतो. असं वाटतं सातत्याने अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि आपण म्हणू शकतो की ती ग्रीड काही संपत नाही आहे. तर खूप गरजेचं आहे समाधानी होणं, तृप्त होणं. तर वैश्विक शक्तीचे हे चिन्ह जेव्हा सातत्याने तुम्ही तुमच्यावर काढता, पाण्यावर काढता, त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये समाधान तुम्हाला मिळायलाच लागतं. प्रत्येक तुम्ही दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने उपभोगायला लागता. कोण कोण बिलीव्ह करतं की बाबा कितीही आपल्याला मिळालं तरी कमीच आहे. याच्याबद्दल कोणी सांगू शकतं का की सतत आपल्याला पाहिजे पाहिजे पाहिजे. अरे त्याच्याकडे डिशवॉशर आहे, माझ्याकडे पण पाहिजे. अरे त्याच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे, माझ्याकडे पण पाहिजे. मला असं वाटतं की ही गरज आपली संपतच नाही जोपर्यंत ही मनुष्य योनी आहे. सोनं पण किती असलं तरी आपल्याला वाटतं नाही अजून सोनं घ्यावं, नाही अजून सोनं घ्यावं. पैसा आहे, किती आहे, आपलं बँक बॅलन्स आहे, तरी असं वाटतं नाही अजून पैसा पाहिजे. रेकी आपल्याला शिकवते की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. आणि ते काम करतं हे संतुलनचं चिन्ह. कोणीतरी अनम्यूट होऊन मला सांगेल का की खरंच संतुलनची तुमची व्याख्या काय आहे? समाधानी असणे. येस, एक्झॅक्टली. येस अनिता, मला असं वाटतं की प्रत्येक येणारा तुमचा दिवस, प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे. आणि तो जेव्हा तुम्ही भरभरून जगायला लागतात समाधानी, आणि जेव्हा सातत्याने तुम्ही ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आभार मानता की ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, जसं मी म्हणते की रेकी आहे, रेकीमध्ये आपण शिकतो की ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा कशा कशामध्ये आहे. तर जेव्हा रोज तुम्हाला सूर्यग्रह दिसतो, म्हणायला तो सूर्यग्रह आहे, पण जेव्हा सूर्यग्रहाचे आपण आभार मानतो आणि त्याच्यामुळे अग्नी आहे, आपण बघतो की सजीव सृष्टी खूप छान सुरू आहे अग्नीमुळे. आणि मग चंद्र, परवा आता पौर्णिमा आली आहे, तर आत्ता आहे पावसाळ्याचे दिवस, त्यामुळे समजा आपल्याला चंद्र जर दिसला नाही तर आपल्याला खूप वाईट वाटतं. तर आपण बिलीव्ह करतो की ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आहेत, सूर्यामध्ये आहे, चंद्रामध्ये आहे, ही पृथ्वी म्हणजे पण एक दिव्य शक्ती आहे. आणि जेव्हा आपण यांचे सातत्याने आभार मानतो, सूर्याला नमस्कार करतो, चंद्राला आपण नमस्कार करतो, पृथ्वीचे आभार मानतो, आणि त्याचबरोबर तुम्ही बघा जर खूप पाऊस पडला आणि वाराच नाही सुटला तर तो तसा चिखल राहील, सगळं हे होईल. म्हणजे कुठेतरी वायू पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि सारखं जर आभाळ असेल तर आपल्याला कसतरी व्हायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला आकाश दिसतं छान छान, अगदी निरभ्र आकाश दिसलं की आपल्याला खूप छान वाटतं, खूप मन आपलं प्रसन्न होतं. किंवा श्रावणामधली जर आपण हिरवळ बघितली तर आपल्याला खूप छान वाटते. सगळीकडे छान हिरवीगार शेते. जसा आपला कृषीप्रधान देश आहे, जर जास्त पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं, पण जर पाऊस झाला नाही तर अजून वाईट परिस्थिती होते. जास्त पाऊस झाला तरी वाईट आहे, नाही झाला तरी वाईट आहे. तरी सातत्याने आपण म्हणतो आपल्या जर कुठे, जसा हिमाचल प्रदेशमध्ये आता खूप पाऊस पडतोय, तर ते आपण जर न्यूज बघायला लागलं तर आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि असं वाटतं की बापरे देवा, म्हणजे तू असं नको हो देऊ. म्हणजे कधी कोणाचा अन्न वस्त्र निवारा असं जाऊ नये. तर सगळ्यांवर त्याची चांगलीच कृपादृष्टी राहू दे, शिवशक्तीला आपण प्रार्थना करतो. पण जसं की मी म्हटलं हे कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये हे सगळे अनुभव यायला लागतात. आणि या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी आपल्याला रेकी चिन्हांची खूप मदत होते. त्यातलंच एक प्रभावी चिन्ह आहे सेहेकीचं चिन्ह, ज्याला म्हणायचं संतुलनचं चिन्ह. आपल्या आयुष्यामध्ये तर संतुलन येतच, पण आपल्याबरोबर आपण जेव्हा दुसऱ्याबद्दल चांगली कामना करतो तर त्यावेळेस तिथे पण ते चिन्ह काम करायला लागतं.
आपले बरेच हिलिंगचे व्हिडिओ आहेत की मास्टरद्वारे आपण हिलिंगचे व्हिडिओ तयार करतो. रेकी लेवल 2 झालेले पुढचे साधक अगदी मन लावून जे त्यांचे 5-5, 7-7 मिनिटाचे व्हिडिओ करून पाठवतात. त्याच्यामध्ये माझे फुल स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात की तुम्ही नुसती रेकी स्वतःवर घ्यायची अशी नाही किंवा व्हिडिओ करायचा म्हणून रेकी नका देऊ. पूर्ण मनापासून तुम्ही एकरूप होऊन त्या शिवशक्तीशी तुम्ही तुमच्या हाताद्वारे दुसऱ्यांना रेकी मिळायलाच पाहिजे, अशा तुमचे भाव पाहिजे आणि तसंच तुमची व्हिडिओ झाली पाहिजे. तर खूप छान आपले हिलिंगचे जे वेगवेगळे व्हिडिओ झालेले आहेत तयार, त्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेले आहेत, जे रेकी मास्टर आपले तयार होत गेले, तर त्या रेकी मास्टर्सचे मी खूप आभार मानते की त्यांनी खूप मनापासून ते व्हिडिओ त्यांनी त्यावेळेस ते मला मदत केली व्हिडिओ तयार करण्यासाठी. आणि जे आता वर्षानुवर्ष ते यूट्यूबला राहणार आहेत आणि त्याच्याद्वारे ज्यांना कोणाला हिलिंग पाहिजे असेल, ते परवाच ती एक पेशंट होती आणि तिला ते हिलिंगचा व्हिडिओ पाहिजे होता आणि आषाढी एकादशीलाच तिला त्रास होत होता. तो हिलिंगचा व्हिडिओ आपण तिला पाठवला, कारण ती वेळ अशी होती की 10 वाजून गेलेले होते आणि त्यावेळेस सगळ्यांची घाई होती. काही वेळेस आपण हिलिंग लगेच देऊ शकत नाही, कारण ऑलरेडी हिलिंग ग्रुपमध्ये आपले हिलिंग चाललेले असतात. एखाद्या वेळेस खूप अर्जंट एखादा पेशंट असेल, सिरियस आहे, तर त्यावेळेस आपण लगेच हिलिंग ग्रुपला मी सांगत असते की लगेच या, आपल्याला जॉईन करायचं आणि आपल्याला हिलिंग पाठवायचं. तर तो ग्रुप इतका छान झालेला आहे की ते लगेचच छान रेकी हिलिंगचा एक वेगळा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ते लगेच जॉईन करतात आणि ते रेकी हिलिंग देतातच. तर तिथे हे रेकीचे चिन्ह खूप छान काम करतात. तर त्याच्यातलंच एक महत्त्वाचं चिन्ह आहे संतुलनचं चिन्ह. संतुलनचं चिन्ह जेव्हा आपण काढतो तर त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये तर संतुलन येतच, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात संतुलन येण्यासाठी मदत होते. संतुलनचं चिन्ह कसं काढायचं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. संतुलनचं चिन्ह हे 2 चिन्ह मिळून तयार झालेलं चिन्ह आहे. तर ते कसं काढायचं ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. बघा, संतुलनचं जेव्हा तुम्ही बघता, तुम्ही घाईघाईत आपण इंग्लिशचं नंबर 4 काढतो, तर तेव्हा नंबर 4 काढायचा आहे. तुम्ही असा नंबर 4 काढलेला आहे आणि मग नंबर 4 मधला आता नंबर 5 घ्यायचा आहे. 5ची आडवी दांडी नाही काढायची, उभी दांडी काढायची आणि मग असं काढायचं आहे. म्हणजे असं काढलं आहे तुम्ही, नंबर 4 काढला आहे, 5ची उभी दांडी काढली आणि मग असं काढलं आहे. आणि मग इथे आपण एक माउंटन दाखवला आहे, त्याच्यावर 2 छोटे माउंटन. आता ह्या चिन्हांचा शोध लावलेला आहे तो डॉक्टर मिकाओसो यांनी आणि ते चिन्ह परंपरागत आपल्यापर्यंत आलेलं आहे. जेव्हा आपण हे चिन्ह काढतो, संतुलन यायला लागतं आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये. असं हे महत्त्वाचं चिन्ह आहे आणि या चिन्हाची जादू व्हायलाच लागते. संतुलन चिन्ह तुम्ही कधी कधी काढू शकता. आता परत एकदा मी सगळ्या चिन्हांची तुम्हाला थोडीशी माहिती देते. चोकुरे चिन्ह वाईट सवयी सोडवण्यासाठी पण वापरतात. आपल्याला वाटतं की बऱ्याच जणांना वाईट सवयी असतात आणि त्या वाईट सवयी सुटल्या पाहिजे. त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण चिबॉल तयार करून त्या व्यक्तीला रेकी देऊ शकतो. त्या चिबॉलमध्ये त्याला बघायचं, प्रोग्रामिंग करायचं की किती दिवसामध्ये जी सवय लागलेली असते वाईट ती सहजासहजी जात नाही. जाण्यासाठी काहीतरी वेळ घेतो. तुम्ही 1 महिन्यासाठी वैश्विक शक्तीला सांगायचं की तुझे आशीर्वाद या चिन्हाद्वारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत राहू दे आणि त्याची वाईट सवय पूर्णपणे गेलेली आहे असं इमॅजिन करून तुम्ही वैश्विक शक्तीचं ध्यान करून त्या चिबॉलला खूप स्ट्रॉंग तयार करायचे, चिन्ह काढायची, प्रोग्रामिंग करायचं. म्हणजे तुम्ही काय करायचं, त्या चिन्हांचं तुम्ही त्या चिबॉलला सांगायचं की मी प्रोग्रामिंग केलेलं आहे 24/7 डेज, 10 डेज, 15 डेज, 1 मंथ असेल तर 30 डेज आणि तोपर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळू दे आणि त्याची जी काही सवय असेल ती पूर्णपणे निघून गेलेली आहे, चांगली सवय त्याला लागलेली आहे. आणि असं पूर्ण तुम्ही जेव्हा चोकुरे काढता, हॉन्शा झाशोनेन काढता, सेहेकी काढता, तर त्या शक्तीचे आशीर्वाद त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतातच. त्याच्यासाठी विश बॉक्स आहे. तुमची आत्ताच रेकीची दीक्षा झालेली आहे. विश बॉक्स कसा तयार करायचा तो मी तुम्हाला काही दिवसांनी सांगणार आहे. कारण प्रत्येक रेकीची दीक्षा झाल्यानंतर 21 दिवस खूप महत्त्वाचे असतात. कारण तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म कंपनं तयार होतात आणि टॉक्झिन्स तुमच्या शरीरामधले विषद्रव्य बाहेर पडण्यासाठी मदत होते. तर ते विषद्रव्य तयार आधी तुमचे चक्र सक्षम झाले पाहिजे, तरच तुम्ही दुसऱ्यांसाठी विश करू शकता.
त्यासाठी आपण जो विश बॉक्स असतो, ची बॉल असतो, तो लगेचच घाई करायची नाहीये. रेकी स्तर 2 झालेल्यांनी लगेच दुसऱ्यांसाठी तयार करायला जाऊ नका. आधी तुमच्या स्वतःच्या चक्रांना खूप सक्षम करा. तुम्हाला जेव्हा काहीच होत नाही, म्हणजे मी म्हणते की गेले कितीतरी वर्षापासून मला तर औषधं लागतच नाही, तुम्ही जेव्हा खूप स्ट्रॉंग होता तर तेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चिबॉल करू शकता, त्याला रेकी पाठवू शकता. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तुमचा ह्या शक्तीवर विश्वास, मग तुमची साधना आणि समर्पण. तर ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. एकदा रेकी शिकले, आता 2 लेवल झाले, आता मग मी कशाला करू, असं अजिबात करू नका. 25 वर्षांनंतर पण मी सांगते की माझा जो हा रेकी मास्टर टू ग्रँड मास्टरचा प्रवास, हा जो अजून माझा व्यवस्थित झालेला आहे, तो सातत्याने मी ध्यास घेतलेला आहे या शक्तीचा, म्हणून ते माझ्याकडनं होतंय. आणि त्याच्याबरोबर मी दैवी शक्तींचा आधार घेते. दत्तगुरू महाराजांचे मला आशीर्वाद मिळत आहे. तर स्पिरिच्युअल तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये वाढ होते, अध्यात्माची वाढ होते आणि तुमच्या गुरूंशी तुम्ही कनेक्ट व्हायला लागता. गुरूंशी कनेक्ट होतं म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही सातत्याने खूप पोथ्या वाचा किंवा असं, पण तुम्ही जी काही तुमची साधना असेल ती थोडंसं तुम्ही त्या ईश्वरी तत्वाशी एकरूप व्हा. थोडे तुमचे दिवसातले 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, या 24 तासामधले काही क्षण तुम्ही देवासाठी घाला आणि त्याचे ग्रेटफुल राहा. जसं सूर्य आहे, चंद्र आहे, त्यांचे आभार माना. ब्रह्मांडातल्या शक्ती आहेत त्या. पौर्णिमा आली आहे परवा, तर त्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार माना. आभाळ असल्यामुळे जर समजा आपल्याला चंद्रदर्शन झालं नाही तर आपल्याला खूप वाईट वाटतं. तर म्हणून त्या चंद्राचे आभार माने, चंद्रतत्वाचे आभार माना. कारण चंद्रतत्व पण आपल्या शरीरात तेवढंच महत्त्वाचं आहे. सूर्यतत्व जेवढं अग्नी महत्त्वाचा, तेवढा चंद्रतत्व महत्त्वाचं. चंद्रनाडीला आपण जास्त सुरू करतो कारण त्याद्वारे आपलं मन शांत व्हायला लागतं, छान झोप लागते आपल्याला. आणि जेव्हा शांत मन असतं तेव्हा आपल्याकडनं चांगल्याच गोष्टी व्हायला लागतात. तर म्हणून खूप महत्त्वाचे आहेत रेकीचे चिन्ह. आणि पहिलं चिन्ह आहे चोकुरे, जे वाईट सवयी सोडण्यासाठी, कोणाची सोडवण्यासाठी तेव्हा तिथे वापरू शकतो. आणि नकारात्मक ऊर्जा घालवून टाकण्यासाठी. आपल्या घरामध्ये आपल्याला समजा अस्वस्थ वाटत असेल किंवा आपल्या घरामध्ये आपलं मन लागत नसेल तर त्यावेळेस मी जसं सांगते, भिंतीवर तुम्ही चोकुरे काढा. आपल्या घरामध्ये आपण खूप रमायला लागतो, घरामध्ये काही गोष्टी आपल्याला सुचायला लागतात, अभ्यासात लक्ष लागत नसेल, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, तेव्हा आपल्यावर चोकुरे खूप काढा. एकाग्र मन होतंच आपलं. एकाग्र मन झाल्यावर आपल्याकडनं चांगल्याच गोष्टी घडायला लागतात. जर तुम्ही गृहिणी असाल छान, तर तुमचं लक्ष लागायला लागतं स्वयंपाकामध्ये, घरातल्या कामांमध्ये. आपल्या मुलाबाळांकडे तुमचं लक्ष लागायला लागतं. आपल्या नवऱ्याकडे आपण छान लक्ष देतो. किंवा घरातल्या इतर व्यक्ती असतील, जसं आहेत सासू आहेत, सासरे आहेत, एखादा शब्द त्यांनी वर खाली बोलला तर तो आपल्याला आपण लागत नाही, आपण कारण आपण रेकीचे साधक आहे. तर आपण आपोआपच ते इकडून येऊन इकडं निघून जातं आपल्याला आणि आपण आपलं परत काम करायला लागतो. जेव्हा आपण राग येतो तेव्हा नेहमी म्हणायचं की नाही, मी रेकी प्रॅक्टिशनर आहे, आय एम ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर. जर ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहात तर त्या रागाला तिथेच हे करायचं, विसर्जन. म्हणजे म्हणायचं नाही, मी खूप शांत आहे, मी पवित्र आत्मा आहे. राग करून काय होणार आहे, आपले सेल्स आपण मारून घेणार आहे. कुठल्याही नात्यामध्ये प्लस मायनस सगळीकडे असतं. तर ते प्लस मायनस आणि त्याला ॲक्सेप्ट करण्याची शक्ती हे चिन्ह आपल्याला देतात. प्रामुख्याने चोकुरे चिन्ह, हॉन्शा झाशोने जर आपले काही कर्म असतील किंवा आपल्याला कुठे जायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही आधी काढून ठेवू शकता हॉन्शा झाशोने. आणि सेहेकी चिन्ह संतुलनचं चिन्ह, जे तुमच्या आयुष्यामध्ये संतुलन घेऊन येतं, हार्मनी घेऊन येतं. हार्मनी मग कशाही बाबतीत असू शकते. तुम्हाला असं वाटेल उठल्या उठल्या बाबा आज माझा दिवस सगळा छान जाऊ दे. आणि मला वाटतं सगळ्यात मेन हार्मनी म्हणजे दॅट इज युअर लाईफ, युअर हेल्थ. गिव्ह प्रायोरिटी टू युअर हेल्थ. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिक भावनिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही कुठल्याही संकटांवर मात करू शकताच. जर तुम्हाला काही हेल्थचे इश्यू असतील, कोणाला बीपी असू शकतं, कोणाला थायरॉइड असू शकतं, कोणाला डायबिटीस असू शकतो, तर तुम्ही सातत्याने म्हणा
की मला ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. कोणाला ॲसिडिटी असू शकतो, त्या ॲसिडिटीकडे दुर्लक्ष करू नका. आत्ताच समजायचं की अरे ॲसिडिटी होती म्हणजे काहीतरी कारण आहे की माझ्या शरीरामध्ये काहीतरी अव्यवस्थित आहे. आत्ताच लक्ष द्या. घरगुती आपले भरपूर उपाय असतात. आहाराकडे लक्ष द्या. सगळ्यात मेन तुमचा आहार आहे. आत्ताच तुम्ही आहाराकडे लक्ष द्या. विचारपूर्वक अन्न ग्रहण करा. फायबर्स भरपूर घ्या तुमच्या जेवणामध्ये. जेव्हा तुम्ही सातत्याने फायबर्स घेता, तिन्ही वेळेला फायबर तुमच्या पोटात गेलेच पाहिजे. गाजर, काकडी, बीट यांचा आवर्जून तुमच्या ह्याच्यामध्ये समावेश करा. आपल्याकडे काय होतं की आपण फायबर्स घेताना अगदी थोडे घेतो, पण आपण बाहेरच्या जगात गेलो, म्हणजे आता मी जसं बाहेर जाऊन आली बाहेरच्या देशात, मी बघितलं की जसे प्रोटीन्स घेतात, समजा ते बॉइल्ड एग त्यांनी घेतले तर त्याच्याबरोबर ते सॅलड्स असे कापून ठेवलेले असतात. सिमला मिर्च झाले, गाजर झालं, कोबी झालं, असं सगळं कट करून ठेवलेलं असतं छान वॉश करून, आणि ते त्याच्या बाजूला घेतात. आपण काय करतो, पाश्चात्य संस्कृती आपण घेतो, म्हणजे बाबा प्रोटीन खायला पाहिजे ना, मग प्रोटीन आपण एग्स वगैरे सगळं खातो, पण त्याच्यासोबत तुम्ही फायबरही घ्यायला पाहिजे. तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही गाजर, काकडी, बाकीचं तेही घ्या. आपण नुसते प्रोटीनच घेत बसतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की कॉन्स्टिपेशन होतं. तर खूप लक्ष द्या आपल्या आहाराकडे. आपल्या आहाराद्वारेच आपल्या शरीरामध्ये आजार तयार होतात. कुठल्याच याचा अतिरेक करू नका. म्हणजे जर आपल्याला माहिती की बदामामधनं जर व्हिटॅमिन ई मिळतंय तर 2 बदाम रात्री भिजत घाला, 2 ते 3 बदाम. अक्रोड आहे, तुमच्या शरीरातलं ट्रायग्लिसराईड ज्याच्याने कमी होतं, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत होतं, घाला आपल्यासाठी भिजत एक अक्रोड. मनुका आपल्याला माहिती की खूप छान कॉन्स्टिपेशन जातच, 2-4 मनुका भिजत घाला आणि त्यांचे फायदे बघा तुम्ही की किती छान आहेत. आपण काय करतो, त्याचे पदार्थ करतो आणि मग ते साखरेत मिक्स करून देतो. तसं ते खाण्यापेक्षा जेवढं तुम्ही नॅचरली खाल तेवढे बेनिफिट तुमच्या अग्नितत्वाला आहे, तुमच्या अन्नमय कोशाला आहे. आणि ते खूप रोज म्हणायचंय की माझा अन्नमय कोश खूप महत्त्वाचा आहे. इकडचं बाहेरचं तळलेलं वगैरे मी काही खाणार नाही, मी जरा चांगल्या गोष्टी खाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आषाढ महिना आहे आणि तळलेलं आपोआपच होतं. नक्की खा तुम्ही, मी तुम्हाला अगदी म्हणत नाही. जसं अनिता आत्ता हसते, तर अनिता नक्कीच भजे सुरू आहेत, वडा आहे, मग त्याच्यावर पाव पण आला, सगळं चाललं, नक्की खा तुम्ही. पण त्याच्यासोबत तुम्ही झालं तर आवर्जून त्याच्या अगोदर तुम्ही म्हणा की नाही मी चावून छान मी एखादं गाजर खाते किंवा ॲपल खाते आधी, की ते तुमच्या गट हेल्थ. आजकाल खूप विषय मोठा यूट्यूबवर की तुमची गट हेल्थ खूप छान स्ट्रॉंग पाहिजे. उठल्या तुम्ही तुमच्या बॉडीला डिटॉक्सचे ज्यूस घ्या वेगवेगळे. तुम्ही यूट्यूब हे माध्यम इतकं छान आहे की मी खूप आभार मानते यूट्यूबच्या माध्यमाचे. यूट्यूबवर तुम्ही डिटॉक्स ज्यूस जर टाकलं तर डिटॉक्स कसं करायचं, गेल्या काही दिवसांपासून मी डिटॉक्स करते. पाणी उकळायला ठेवते, त्याच्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकते. दालचिनी मी जसं सांगते की लक्ष्मीचं स्वरूप आहे दालचिनी. आणि परवाच्या ध्यानातही मी सांगितलं की दालचिनीची पावडर तुम्ही घरात फुंकर मारून ती पसरवायची की ज्याच्याने पैसा यायला लागतो, जे लक्ष्मींना प्रिय आहे दालचिनी, सिनामन. तर दालचिनी तुमच्या आहारामध्ये खूप वापरायला घ्या. दालचिनी पावडरमध्ये इतकी शक्ती आहे की तुमचे फॅट्स ती रिड्यूस करायला मदत करते. म्हणून डायटिशियन सगळे सांगतात की दालचिनीची पावडर तुमच्या चहात टाका, याच्यात टाका. तर दालचिनी पावडर तुम्ही सकाळी पाणी उकळायला ठेवा, त्याच्यात दालचिनीचा तुकडा टाका, नाही तर पावडर टाका. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता छान अद्रक किसून. बाहेरच्या देशात बघितलं तर अद्रक खूप प्रचंड महाग आहे, आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ते छान त्याच्यामध्ये एवढासा तुकडा घ्या, तो मस्त अद्रक किसून टाका, पाणी उकळू द्या छान. आणि मग ते पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळा. लिंबू पण आपल्याकडे आहे स्वस्त, उन्हाळ्यात महाग होतं जरासं, तेही खूप महाग नव्हतं एवढं, पण त्याच्यात लिंबू पिळा आणि अनुषापोटी तो ज्यूस घ्या. बघा तुमचे फॅट रिड्यूस होतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आजकाल हे खूप सुरू झालं आहे इंटिमेट फास्टिंग. तर माझं इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही समजा 7च्या अगोदर खाल्लं असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 8-9 नंतर तुम्ही खायचं आहे. तर 8-9 नंतर तुम्ही बघा किती छान तुमचं पोट राहतं, तुम्हाला व्याधी होतच नाहीत कुठल्या.
आता हे मी जवळपास महिन्याभरापासून हे पण मी फॉलो करते की बाबा एकदा संध्याकाळी खाल्ल्यानंतर 7:30-7:30पर्यंत खाऊन घ्यायचं. 8च्या पुढे तर अजिबात नाही. आता अनलेस अँड अंटिल, जसं आपण कुठे गेलो पार्टीला आणि त्यांच्याकडे उशिरा असेल तर तिथे ठीक आहे, पण तेव्हा तुम्ही घरातनंच थोडंसं काहीतरी खाऊन निघा, कारण रोजची तुमची सवय झालेली असते. किंवा नाही म्हणायला शिका सरळ. त्यांनी जर ऑफर केलं त्याच्यातले ते पदार्थ सगळे खाण्यापेक्षा तुम्ही सॅलड्स घ्या आणि एखादंच तुमचं कार्ब्स घ्या त्यातलं. तर खूप महत्त्वाचं आहे तुमच्या तोंडावर तुम्ही कंट्रोल आणणं. जेव्हा आपण तोंडावर कंट्रोल आणतो आपली गट हेल्थ छान राहतेच. डिटॉक्सचे ज्यूस घ्या. यूट्यूबवर खूप छान डिटॉक्सचे ज्यूस आहे, सॅलडचे प्रकार आहे. सेलरी जे आपल्याकडे वापरत नाही, सेलरी बाहेरच्या देशामध्ये सर्रास वापरतात. त्याच्यामध्ये त्या सेलरीचे पानं हिरवे तर आहेत, आपल्याकडे फक्त हिरवे आपल्याला माहिती आहे, पण त्यांच्याकडे लाल रंगाची पण आहेत आणि त्यात भरपूर पौष्टिक आहेत. त्याच्यात सगळे न्यूट्रियंट्स जे आपल्याकडे इंट्रोड्यूसच नाही आहे. म्हणजे मी बघितलं छोटी छोटी मुलं पण एवढे एवढे ते टोमॅटो, सेलरीचे पानं, म्हणजे इकडे ते नॉनव्हेज घेतात पण ते पण खातात. आपल्याकडे मुलांना सवयच नाही आहे की ते, जोपर्यंत आपण नाही सवय लागत आपल्या मुलांना कशी लागणार सवय. तर नक्की तुम्ही म्हणाल की हा चिन्हांचा क्लास आहे, पण चिन्हाबरोबर तो याचा पण मी म्हणते की खूपच काळजी घ्या आपल्या अग्नितत्वाची आणि खूप छान खा. आपले महाराष्ट्रीयन पदार्थ खूप छान छान आहेत. तर त्या महाराष्ट्रीयन पदार्थांचं तुम्ही नक्की सेवन करा, पण त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही भरपूर फायबर घ्या, सॅलड्स घ्या, फळं घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे न्यूट्रियंट्स मिळतील. मोड आलेले कडधान्यांचं आपल्याकडे ट्रेंड आहे, तर मोड आलेले कडधान्य पण खूप छान आहे, ते तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता. मोड आलेले मूग डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची म्हणजे मणिपूर चक्र खूप स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. रक्तधातू छान वाढतो आणि तुम्हाला प्रॉब्लेम येतच नाही. हिमोग्लोबिन आजकाल उठसूट सगळेजण हिमोग्लोबिन कमी, मग कोणाचं कोलेस्ट्रॉलच वाढलंय, मग कोणाची शुगरच आहे. तर शुगरचं कारण मेन स्ट्रेस आहे. स्ट्रेसमध्ये व्यक्ती आपोआपच खूप वेगवेगळं काय काय खाते आणि मला असं वाटतं की तिथेच तुमचं चुकतं की त्यावेळेस तुम्ही आहार व्यवस्थित घ्यायचा. जेव्हा कधी आपल्याला राग येतो किंवा काहीही झालं तर मेक शुअर की तुम्ही व्यवस्थित छान घेत आहात फूड. छान मस्त अन्न घेऊन आपोआप तुमचा मूड चांगला होईल. अगदी तुमचा मूड खूपच रागात आहे, ते कॅडबरीचा एक तुकडा घ्या आणि तो खा, बघा आपोआप राग शांत व्हायला लागतो. म्हणजे कॅडबरीची खूप छान ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तर ती छान एक कॅडबरी आपल्याजवळ नेहमी ठेवायची. एक छोटी कॅडबरी, मोठी नका ठेवा, छोटी ठेवा, पण छान ते खा आणि मग फायबर तुम्ही खा. पण राग आल्यावर कधी अन्नावर राग अजिबात काढू नका, कारण अन्नावर राग काढून आपण काय होतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नाशिवाय काहीही नाही आहे खरं. आणि त्याला जोड द्यायची आहे ह्या वैश्विक शक्तीची आणि ह्या सगळ्या छान चिन्हांची. संतुलन येतं तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये. तुम्ही जे अन्न खाताय त्याच्यामध्ये चांगलेच पदार्थ आपल्याकडनं व्हायला लागतात. तर छान या वैश्विक शक्तीची जादू तुम्हाला कळायला लागते आणि भरभरून प्रत्येक क्षण तुम्ही जगायला लागता. तर मला असं वाटतं माझ्याकडनं मी आत्ता तुम्हाला इनफ माहिती दिलेली आहे. आता कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता चिन्हांबद्दल किंवा रेखेबद्दल. चहाची मी थोडे अगेन्स्ट असते. चहामुळे खूप टॉक्झिन्स तयार होतात. मी आत्ता जेव्हा फॉरेनला होते तर तिथे फक्त ब्लॅक टी खूप होता, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. आणि आपण म्हणतो ना की जसं सगळ्या कंट्रीमध्ये सगळे लोक फिरत असतात, तर मी बघितलं तिथे जे काही जॅपनीज लोक आले होते, चायनीज वगैरे, मी त्यांना बघितलं की जसं आपले इंडियन लोक असतात ते ब्रेड आणि चहा कॉफी घेऊन मगच ब्रेकफास्ट करतात. पण मी तिथे बघितलं की ते कंपल्सरी त्यांनी ते प्रोटीन्स असलेलं एग्स घेतले, ब्रेड पण घेतला, पण त्याच्यासोबत ग्रीन टी पण घेऊन बसले. तर आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायचं, पण ते कशा प्रकारे करायचं, ते व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही खरंच तिथे जे सॅलड ठेवलेलं आहे ते घ्या भरभरून.
तिथे सगळे पदार्थ ते ठेवलेले असतात त्यांनी ब्रेकफास्टला. असंच आहे आपल्या आयुष्याचं. आपल्या आयुष्यात भरपूर छान छान गोष्टी आहे. प्रत्येक दिवस आपल्याला शिकवतोय. प्रत्येक दिवसागणिक आपण काय म्हणतात, वी आर टुवर्ड्स अवर डेथ. पण त्या आयुष्यामध्ये जे आपल्याला रसरंग आहेत ते छान घ्यायचे आहेत. आपल्यालाच आहे ते निवडून कसं घ्यायचं. खूप सुंदर हे आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचं खूप सगळ्यांनी छान उपभोग घ्या. कुठेही आपल्याला नकारात्मक विचार आला तर त्यांना कट करायला शिका. रेकीज तर एक झाल्यानंतर मी सांगत असते की तुम्ही रेकी घेतल्यानंतर कोणाला दिल्यानंतर कट करायचं आहे. तर याला म्हणायचं कॉर्ड कटिंग. हे 2 बोटांनी कट 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 करायचं. आणि रेकीज तर 2 झाल्यानंतरचं जे चिन्ह काढायचं ते तुम्ही असं वरून असं काढत आहात चिन्ह. त्याला म्हणायचं राकू राकू राकू. ते चिन्ह पण मी पाठवून ठेवते ग्रुपला. राकू चिन्हामुळे त्या व्यक्तीपासून आपल्याला डिस्कनेक्ट होण्यासाठी मदत होते. तर सगळ्यांनी आपली तब्येतीची खूप काळजी घ्या आणि खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करा. अगदी छान आपल्या स्वतःचे जिभेचे लाड नक्की करा. पण त्या जिभेच्या लाडासोबत मी म्हणते की तुम्ही डिटॉक्स पण करा तुमची बॉडी. आणि छान चांगले चांगले फ्रूट्स घ्या, बेरीज घ्या, ड्रायफ्रूट्स घ्या, स्मूदीज घ्या. माझं स्मूदीबद्दलचं पण मी एक व्हिडिओ पूर्ण तयार करणार आहे की कशा तुम्ही वेगवेगळ्या स्मूदीज घेऊ शकता. तुम्ही जर या यूट्यूबला टाकलं तरी खूप छान स्मूदी येतात. माझी आवडती स्मूदी आहे ती आहे ग्रीन स्मूदी, ज्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेते, थोडी कोथिंबीरचे पाने, थोडं पुदिन्याची, कढीपत्ता, तुळस, विड्याचं पान असं मी थोडं थोडं घेते. 1 विड्याचं पान असं घेते. त्याच्यामध्ये एक फ्रूट ॲड करते. डायबिटीज ज्याला नसेल ते ॲपल घेऊ शकतात आणि बाकीचे केळ पण घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रूट ॲड करायचे, ज्याच्यात बदाम आहे, अक्रोड आहे, मनुका आहे. आणि खूप छान ती स्मूदी होते. त्याच्यामध्ये दालचिनी पावडर तुम्ही थोडी टाकायची आहे, थोडंसं सेंधव तुम्ही घालू शकता, अद्रक थोडं घालू शकता. आणि कढीपत्ता मी जरा जास्त टाकते कारण मला कढीपत्ता खूप आवडतो. आणि सब्जा बी पण भिजत घालून मी ते त्याच्यात ॲड करते. आणि अजून इसेन्शियल सीड्समधले थोडंसं अगदी जस्ट एवढूशे चिया सीड्स तुम्ही घालू शकता किंवा पंपकिन सीड्स घालू शकता. तर गिव्ह प्रायोरिटी टू युअर हेल्थ. तर खूप छान स्मूदी तयार होते आणि काय म्हणतात आपल्याला खूप ऊर्जा जाणवते आतनं. कधी कधी मी नुसतीच स्मूदी घेते आणि मग अगदी जस्ट थोडंसं काहीतरी खाते. आपल्याकडे लहानपणापासून आहे की पोळी भाजीच घेतली पाहिजे, पण मला असं वाटतंय कधी कधी त्या भाजीचा पण नुसता आस्वाद घ्या. आपण काय करतो, भाज्या कमी घेतो आणि पोळी जास्त खातो. मी काय म्हणते की पोळी कमी घ्या, पोळी भाकरी, भाजी जास्त घ्या. मेथी नुसती फोडणी देऊन अशी जस्ट तशी मेथी तुम्ही खा भाकरीबरोबर. किंवा तांबडा भोपळा असतो त्याला छान कट करून नुसतं एवढंसं तेल टाकून, जिरे, लसूण, मिरची टाकून तशी परता आणि ती भाजी तुम्ही भरपूर खा. तर खूप छान ह्या वेगवेगळ्या भाज्या आहेत. आणि खूप भाज्या कोणी शिजवायच्या नाही. काही काही भाज्यांचा त्याच्यामध्येच रस असतो. जशी सगळ्यात पौष्टिक भाजी आपण म्हणू शकतो की शेवग्याची पानं. ह्या पावसाच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप स्ट्रेंथ येते. जेव्हा मोरिंगा म्हणून सांगतात तेव्हा आपल्याला ते जास्त एक्सेप्ट होतं. पण मोरिंगा पावडर असं म्हणतात आजकाल, खूप प्रचलित आहे मोरिंगा पावडर. तर मी म्हणते शेवग्याचीच थोडी पानं घ्या आणि तुमच्या स्मूदीत टाका. थोडीशी किंचित कडसर लागेल, नाहीतर मग तुम्ही तुमची पोळी करत असाल त्याच्यामध्ये शेवग्याची पानं टाका. किंवा त्याची तुम्ही डायरेक्ट शेवग्याच्या पाल्याची भाजी करू शकता. थोडा कांदा, थोडा लसूण, थोडी मिरची अशी तुम्ही मेथीसारखी परतली तरी छान भाजी होते. तर असं आहे हे खूप छान आहारशास्त्र, जे माझं खूप आवडीचं आहे. आहारशास्त्र मला खूप आवडतं, प्रचंड आवड आहे मला. वेगवेगळे प्रकार मी करून बघत असते आणि त्याच्यात नाविन्य करण्याचा प्रयत्न करते. कटलेट वेगवेगळ्या प्रकारचे मला करायला आवडतात. तर आहे खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळेच जण खूप हुशार आहोत आणि आपल्याहून हुशार यूट्यूब आहे. तर यूट्यूबवर आपल्याला जे टाकाल ते मिळतं. फक्त ते म्हणतात ना, तुम्ही नक्की तुम्हाला काय पाहिजे ते अगदी व्यवस्थित तुम्ही टाका आणि त्यात तुम्हाला छान माहिती मिळेल. अशी आहे वैश्विक शक्ती, ब्रह्मांडीय दिव्य शक्ती. ती तुमच्या आयुष्यात जादू करते. तर असेच तुम्हाला शिवशक्तीचे सगळ्यांना आशीर्वाद मिळू दे. तुमच्या सगळ्यांचं कल्याण होऊ दे. आणि ह्या
चिन्हांची जादू खूप छान आहे. कदाचित तुम्ही मला सांगाल की हे चिन्ह मॅम आमच्या ह्याच्यामध्ये कसे छान काम करतायत. तुम्ही यूज करा आणि मग मला सांगा. आज रात्री ध्यान घेणार आहे, त्याच्या अगोदर नक्की सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. या ध्यानाच्या अगोदर जे आपण चिन्ह काढतो पाण्यावर, त्यावेळेस तुम्ही हे चिन्ह काढायचं आणि मग सांगा की ह्या चिन्हांची काय जादू आहे. चला, सगळ्यांना इनफ माहिती मी आत्ता दिलेली आहे. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. हॅव अ ग्रेट अँड ब्लेस्ड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. भेटूया आपण रात्री रेखेच्या ध्यानाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं.